गौरी महाशक्तीचे आगमन आणि पूजन हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे, जो गणपती उत्सवादरम्यान साजरा केला जातो। याला ज्येष्ठ गौरी असेही म्हणतात, कारण भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते आणि ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांची पूजा केली जाते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कालच गौरी आगमन झालेले आहे आणि आज आहे गौरी पूजन। तर बघूया हे गौरी पूजन, त्यासाठी तयारी कशी असते, गौरी पूजन कसं होतं या व्लॉग मध्ये आणि आजच्या दिवसभरात काय काय घडते चला। आणि आपल्यासोबत आहे बाई आणि सुप भरलेले आहेत। सांग आता आम्ही गौरी जवळ व्यवसाय जाणार, सुप घेऊन ना? हां, गाडीवर बसून जाणार। हो, गाडीवर माझे नातू मला गाडीवर बसून येतील। हां, सुपामध्ये काय काय ते सांग। सुपामध्ये काय काय आहे? सुपामध्ये काय काय असतं ते सांग। नारळ सांग। सुपामध्ये काय काय सांग। सुपामध्ये नारळ आहे, फळ आहेत। फळ असतो, फुलं आहेत, नारळ आहे, पोळे आहेत। हां, सगळं ओके। गौरी ओवस्याआधी भाऊराया स्वतः सूप घेऊन बहिणीकडे जात असतो। आता बघू शकता, सुनील काका आणि संदीप काका स्वतः सूप घेऊन त्यांच्या बहिणीकडे म्हणजेच आपल्या शालेयत्याकडे जात आहेत तो क्षण। आणि हे सर्व होत असताना काकी चुलीवर मस्त बनवत होती गोड तवसाच्या पोळ्या आणि पापड। इथे आता आपण जात आहोत देवखोल या गावी, जिथे पांडवकालीन महादेवाचं मंदिर आहे। कारण वार होता सोमवार। देवखोलहून येताना खालीच होतो, तेवढ्यात पाहतो तर काय, आपल्या चौकातली मंडळी गौरी ओवसण्यासाठी खाली बाळाकाका यांच्याकडे आली सुद्धा होती। आणि सोबत सूप घेऊन बघू शकता सूरजदादा, पनू आणि पप्प्यादा। बघूया कोण कसं कसं सजलंय। गौरीला साक्षात महाशक्ती म्हणजेच पार्वतीचे रूप मानले जाते। तिच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो, अशी श्रद्धा आहे। चला आता जाऊया खोतालीमध्ये, जिथे आई, बाई, रंजना आत्या व इतर स्त्रिया, मुली गौरी वसण्यासाठी येत असतात। गणपती बाप्पाच्या आगमनानंतर 2 किंवा 3 दिवसांनी गौरी घरी येतात। गणपती बाप्पा सोबत गौरी माहेरी येतात अशी श्रद्धा आहे, म्हणून या सणाला गौरीच्या माहेरवशीण म्हणून स्वागत केले जाते। गौरीची मूर्ती आणि प्रतिमा घरात आणली जाते, तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि तिची पूजा देखील केली जाते। विशेषतः कोकणात लग्नानंतर पहिल्या वर्षी ज्या गौरी पूर्व नक्षत्रात येतात, तेव्हा घरातील नववधूने पहिला ओवसा भरण्याची प्रथा आहे। ओवसा म्हणजे ओवाळणे, आणि या विधीतून सौभाग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली जाते।
गौरी ओसा झाला आणि बायाही चालली तिच्या माहेरच्या घरी. जाता जाता आवर्जून सांगत होती की वर्षातला हा एक दिवस असा असतो जेव्हा ती माहेरी जाते. घरी आहे नानी आजी. नानी आणि बाया बघायला गेलं तर ननन आणि भावजय, पण राहतात अगदी सख्या बहिणी बहिणी. गौरी ओसून घरी आल्यानंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
आणि समजा तुम्ही हे वगैरे सगळ्यांचं एक एक छोटे छोटे तुमचे पाठव, तुमच्या असतील ना पाठव मग.